योगेशजी काय सांगाल? काल एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये आपण पालिका अधिकाऱ्यांना दम भरताना दिसत होतो. एकाची आपण डायरी देखील नाल्यामध्ये टाकली होती. तर आपल्या समोरच काही समर्थकांनी पालिका कंत्राटदाराला मारहाण केली. काल जी घटना घडली त्या घटनेला कारण असं आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 1 वर्ष अगोदर मुंबईचे सर्व रस्ते कॉन्क्रीट करणार आणि 6,000 कोटी रुपये महापालिकेच्या अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली आणि त्याप्रमाणे कार्यादेश देण्याची सुरुवात 1 वर्ष अगोदर झाली. कांदिवली पश्चिमचा जिथपर्यंत संबंध आहे त्यापर्यंत कांदिवली पश्चिमचे जवळजवळ 10 रस्ते म्हणजे महात्मा गांधी छेद रस्ता क्रमांक 1 मधला छेद रस्ता, शांतीलाल मोदी रोड, एशियन बेकरीच्या बाजूचा मथुरादास क्रॉस रोड नंबर 1, इराणीवाडी रोड नंबर 3, इराणीवाडी रोड नंबर 2, रामगल्ली, SV रोड, असे जवळजवळ 10 रस्ते हे 1 वर्ष अगोदर 10 महिन्यापासून 1 वर्ष अगोदर कामाची सुरुवात केली. 10 रस्त्यापैकी एकही रस्ता 100% तयार केला नाही. आणि पर्जन्य जलवाहिनी जेथून पावसाळी पाणीचा वाहाव हा पोयसर नदीकडे जातोय त्याची कनेक्टिव्हिटी सुद्धा पूर्ण केली नाही. अर्धवट पर्जन्य जलवाहिनी करणं, कनेक्टिव्हिटी गटाराची नाही करणं, रोडचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण नाही करणं, एकही रस्ता 15 किंवा 20% पेक्षा जास्त न होणं, कॉन्ट्रॅक्टरला 10 वेळा बोलावून चेतावणी दिली, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना 20 वेळा फोन केले, भेटलो, बोललो, आयुक्तांशी बोललो, भूषण गागराणेजींशी बोललो, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी बोललो. बांगर स्वतः येऊन साईट बघून गेले. आणि महापालिकेचे अधिकारी जेव्हा सांगतात की कॉन्ट्रॅक्टर आमचं ऐकत नाही, कॉन्ट्रॅक्टरला 16 कोटी रुपये पेनल्टी लावल्यानंतर सुद्धा कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही. 1150-1200 कोटीच्या कामामध्ये 16 कोटी रुपयाची पेनल्टी फार मोठी रक्कम आहे, तरी तो ऐकत नाही आणि रस्त्याची कामं अर्धवट आहेत. मुंबई ही तुंबई हे मीडियात दाखवतो आणि हा दाखवायलाही पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या अधिकारीला ऐकत नाही. अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनानंतर सुद्धा नवीन रस्ते किंवा त्या रस्त्यावरती आणखीन खोदकाम करतात. काम पूर्ण करण्यासाठी एकही साईटवरती 10-20 माणसं काम करतात असा एकही रस्ता नाही. मग त्याला कशा पद्धतीने वागवायचा? जे मी पेपर टाकले ते कॉन्ट्रॅक्टरच्या हातातले प्रोजेक्ट मॅनेजर आहे त्याचा, तो मला पेपर दाखवत होता की हे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून माझ्याकडे रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट मला काय करायचा आहे? मला रस्ता पाहिजे. लोकांच्या अडचणीला समोर जाण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि तिकडचे प्रतिनिधी जबाबदार ठरतात, मीडिया सुद्धा आणि लोक सुद्धा. त्यामुळे ते प्रोजेक्ट रिपोर्टचे पेपर मी गटारात टाकले आणि 10 वेळा टाकणार. कारण प्रोजेक्ट रिपोर्टवरती महापालिकेचा काम चालत असेल, कॉन्ट्रॅक्टरचा काम चालत असेल, मुंबईचे रस्ते प्रोजेक्ट रिपोर्टवरती नाही चालत. आणि त्यामुळे ते केलंय कॉन्ट्रॅक्टरनी. एका वरिष्ठ नागरिकांनी जेव्हा त्याचे दोन्ही रस्ते, महात्मा गांधी छेद रस्ता क्रमांक 3 आणि मी त्याचं नाव सांगतो, अमोल जयकर, त्याचा मुलगा मिलिटरीमध्ये कर्नल आहे, त्याचाच बिल्डिंगचा माणूस, आणि ते दोन्ही स्वतः अपाहिज आहेत, त्याला पॅरालिसिस झालाय. बिल्डिंगमध्ये येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये, दोघांपैकी एकही रस्ता ओपन नाहीये, एंट्री गेट पण नाहीयेत आणि आउटर गेट पण नाहीयेत. तर त्याला कॉन्ट्रॅक्टर जर धक्का मारणार असेल की और लोग बात करताय, तुम क्यों बीच में बोलताय, तर लोकांनी काय हात बांधून ठेवायचे का स्वतःचे? त्यामुळे लोकांनी जी झपाझपी केली असेल तर ती झपाझपी कॉन्ट्रॅक्टरनी त्या वरिष्ठ नागरिकाला मारलेल्या धक्कामुळे झाली आहे. मी त्याला थांबवली आणि त्यामुळे मुंबईचे रस्ते पहिले महत्वाचे आहेत, कॉन्ट्रॅक्टर महत्वाचा नाही आहे. पालिकेमध्ये सध्या प्रशासन आहे, महाराष्ट्रात संधी गटाचा आहे. मग अशा वेळी सरकारमधील एक आमदार म्हणून आपण कंत्राटदार किंवा पालिका अधिकाऱ्यांना दमदाटी करता, हे कितपत योग्य? चेतावणी 10 महिने देत राहिलो, काम सुरू करण्यापासून कालची घटना घटेपर्यंत. महापालिकेचे अधिकारी सार्वजनिकरित्या सांगतायत की आमचा तो ऐकत नाही. चीफ इंजिनियरला फोन केला, चीफ इंजिनियर म्हणतो मी हायकोर्टात आहे. डेप्युटी चीफ इंजिनियर रोडला फोन केला तर तो रजेवर आहेत, कालच रिझ्यूम झाले होते. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जागेवर नाही आहेत. एक असिस्टंट इंजिनियर आणि एक सब इंजिनियर ज्याचा कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही. नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्या विभागाचे म्हणतात आमचे फोन घेत नाहीत. आमदारांनी 10 वेळा बोलवल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर एकही काम पूर्ण करण्यामध्ये स्वारस्य दाखवत नाही. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर स्वतः व्हिजिट करून गेल्यानंतर रस्त्याची कामं आहे ती त्या कंडिशनमध्ये आयदर पुरी करा किंवा नवीन रस्ते खणू नका हे सूचना दिल्यानंतर सुद्धा तो रस्ता जर खोदला जात असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काही सन्मान करायला पाहिजे का?
माझ्यासाठी प्रायोरिटी मुंबईचा नागरिक आहेत. माझ्यासाठी प्रायोरिटी मुंबईच्या गटाराची कनेक्टिव्हिटी आहेत. ज्या कनेक्टिव्हिटीमुळे पाणी हे समुद्रापर्यंत वाहून जातो. हे जर कॉन्ट्रॅक्टरला 1 वर्षापर्यंत पूर्ण करता येत नसेल तर ज्या भाषेत कॉन्ट्रॅक्टर समजतात त्या भाषेत मी त्यांच्याशी बोललोय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी असं म्हटलंय की लोकसभेमध्ये आता त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे आणि आता विधानसभा आले म्हणून त्यांनी ही नौटंकी सुरू केली. सचिन सावंत जनप्रतिनिधी नाही आहेत आणि सचिन सावंत कम्फर्ट झोनमध्ये जगतात. त्यांच्याच पक्षाचे निवडणूक लढवलेले भूषण पाटील हे मोर्चा काढतात दहिसरमध्ये आणि काँग्रेसला नेहमी कंत्राटदाराची बाजू घेण्याची सवय आहे. कारण काँग्रेस ही कंत्राटदारांची आणि कंत्राटदारांच्या माध्यमातून चालणारी पार्टी आहे. आम्ही लोकांसाठी काम करतोय आणि त्यामुळे सचिन सावंतचा जे म्हणणं असेल ते सचिन सावंतच्या म्हणण्याला भूषण पाटलांनी उत्तर दिलं आहे दहिसरमध्ये मोर्चा काढून. सेम अशाच काही प्रकारच्या घटना जेव्हा मनसेकडून केल्या जात होत्या त्यावेळेस आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवरती दबाव आणून मनसे पदाधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले होते. आता त्यांनी देखील अशी मागणी केलेली आहे की योगेश सागर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ज्यांना मारहाण झाली असेल त्यांना जर मी केली असेल तर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करावा. ज्यांना मारहाण झाली असेल त्यांनी जर मी मारहाण केली असा एकही व्हिडिओ फोटो किंवा प्रकरण सांगावं. मी सार्वजनिकरित्या त्याच्या पायाला माझं माथं टेकून त्याची माफी मागेन किंवा त्यांनी पोलिसांना कंप्लेंट करावी. ज्यांच्या विरोधात तक्रार आहेत अशा लोकांना जर लोकांनी कदाचित धक्कामुक्की केली असेल तर ते स्वाभाविक आहे. कारण 10 महिनेपर्यंत आपल्या घराचा बाहेरचा रस्ता सचिन सावंत राहतात तिकडचा रस्ता जर खोदून ठेवला आणि 10 महिन्यापर्यंत त्याच्या आईना वडिलांना त्यांच्या मिसेसना आमच्या भगिनींना किंवा त्यांच्या मुलाबाळांना येण्या जाण्यासाठीच्या अडचणी असतील आणि ओपन गटर असतील स्टॉमवॉटर ड्रेनच्या त्याच्यात भरायची भीती असेल तरी सुद्धा सहन करायचा असेल तर सचिन सावंतांनी करावा. आम्हाला तेवढी सहनशीलता नाहीये. 25 वर्ष महापालिका चालवली अशा शिवसेनेच्या एकही व्यक्तींना महापालिकेच्या कारभाराच्या संदर्भात ज्या निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले त्याचा विरोध बोलायचा अधिकार नाहीये. केवळ काळा डांबर फासून कोट्यावधी रुपयांचा 3 लाख करोड रुपयाचा भ्रष्टाचार या महापालिकेत शिवसेना आणि उद्धव ठाकरेंच्या नावावर आहेत. त्यामुळे त्यांना हा संदर्भात बोलायचा अधिकार नाहीये. धाडसी निर्णय घेतलाय मुख्यमंत्री महोदयाने उपमुख्यमंत्री महोदयाने 6,000 कोटी रुपयाचे मुंबईतील सर्व रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहे. डक्टिंग होणार आहे. भ्रष्टाचाराचे पुढचे सर्व मार्ग बंद होणार आहे. त्याची पोटदुखी विनोद घोसाळकरांना आणि शिवसेनेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांचं बोलणं हा अधिकार शिवायचं बोलणं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.